नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक जनसुरक्षा कायदा रद्द करा या मागणीसाठी राज्यभर महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीकडून निदर्शनं होत असताना नाशिकमध्येही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आंदोलन केलं। सरकार जनसामान्यांचे हक्क हिरावून घेत असल्याचा आरोप करत ठाकरे गटानं जोरदार घोषणाबाजी केली। नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। महायुती सरकार विरोधात संतप्त घोषणाबाजी झाली। जनसुरक्षा कायदा रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। ठाकरे गटानं सरकारवर थेट आरोप केला की जनसामान्यांचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। संविधानाची पायमल्ली होऊ देणार नाही, सामान्यांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला। जनसुरक्षा कायदा हा लोकशाही विरोधी आहे असंही त्यांनी म्हटलंय। पाहुयात नेमकं शिवसेनेचे उपनेते दत्ता गायकवाड आणि जिल्हाध्यक्ष डी.जी. सूर्यवंशी काय म्हणाले। आदरणीय उद्धव साहेबांच्या आदेशानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाचं आंदोलन होत आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये देखील आम्ही रस्त्यावर आलेले त्याचं कारण असं की या ठिकाणी जो काही कायदा पारित करता की जनसुरक्षा कायदा हा खऱ्या अर्थानं लोकशाहीला अतिशय घातक कायदा आहे। या देशामध्ये भविष्यामध्ये अन्याय झाला त्या अन्यायाला जर वाचा फोडायची असेल, एखादं आंदोलन करायचं असेल तर ते आंदोलनकर्त्याला त्या ठिकाणी जेलमध्ये जावं लागेल अशा स्वरूपाचा लोकशाहीला घातक असलेला कायदा या ठिकाणी सरकार करतंय आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये हा कायदा रद्द झाला पाहिजे ही भावना आमची आहे आणि तो कायदा रद्द होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष या ठिकाणी आम्ही चालू ठेवणार आहे। या विरोधात महाराष्ट्र कृती समिती जी तयार झालेली त्या कृती समितीला आमच्या पक्षाचा पक्षप्रमुखांचा पाठिंबा आहे आणि जनसुरक्षा कायदा म्हणजे घटना विरोधी कायदा आहे, लोकशाही विरोधी कायदा आहे, मानव अधिकार विरोधी कायदा आहे आणि म्हणून कुठलीही संघटना जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं एकत्र या शिका संघटित व्हा, कुठली संघटना कुठली संस्था कोणी स्थापन करायची नाही, त्या संस्थेचा असलेला सदस्य त्या संस्थेला मदत करणारा व्यक्ती याच्या विरोधी अनेक कलम या कायद्यामध्ये आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं लोकशाहीला हा घातक कायदा आहे, हा हुकुमशाहीकडे नेणारा कायदा आहे आणि ठराविक लोकच हुकुमशाही एकाधिकारशाही इथं दिसते। म्हणून आमच्या पक्षप्रमुखांनी आज महाराष्ट्रामध्ये सर्वत्र निदर्शनं केलेली आहेत आणि आम्ही नेहमी या कायद्याच्या विरोधात आहोत। जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रोश रस्त्यावर पोहोचला। आता सरकार या मागणीवर काय भूमिका घेतं याकडे राज्याचं लक्ष लागलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी इसाक कुरेशी, नाशिक।